हेलो। चलो कुछ यादों को ताज़ा करते हैं। ॲक्च्युली मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला आहे आणि आता लाईन गेली. संध्याकाळची वेळ आहे. रात्रीचे वाजले आहे करीब 10:30 वाजले आहे. लाईन गेली आहे आणि खाली मच्छरामध्ये का बसण्यापेक्षा थोडंसं वरती घुमावं म्हणलं आणि वरती मस्त हवा सुरू आहे आणि आणि कसं आता घुमत होतो, काफी शांत शांत वाटून राहिलं होतं. सो मोबाईल ओपन केला आणि चलो म्हटलं काही ना काहीतरी बोलू, जेणेकरून थोडंसं फील रिअली ग्रेट नाईस फील होईन असं. तर आता आपण असं नाही बोलू का आपल्याला का अचीव करायचं आहे, का नाही का नाही, नो नो नो. आज आपल्याला अशा गोष्टी बोलायच्या आहे जेणेकरून आपल्याला एक चांगलं प्लेझंट फील क्रिएट करा. सो अशा कोणत्या गोष्टी आहे जे आपल्याला खूप प्लेझंट फील करेल वगैरे, म्हणजे एक रिअली नाईस. तर अशा कोणत्या गोष्टी आहे? कॉलेज. यस, कॉलेज आहे. म्हणजे कॉलेजच असा एक फंडा आहे जो जो मला बहुत जास्त आवडते आणि एक्सप्लेन करायला पण बहुत जास्त आवडते आणि एक्सप्लेन करायच्या इट फील्स रिअली नाईस. आणि बट हे मी ऑलरेडी बहुत वेळा रेकॉर्ड केला आहे. कॉलेज डेज व्हिडिओ ऑडिओमध्ये खूप वेळा रेकॉर्ड केला आहे. तरी आपण हे कसं आहे की फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी करायचं आहे म्हणून नाही. इट जस्ट मेक्स मी फील रिअली नाईस. सो दॅट्स वाय आय एम जस्ट टेलिंग दिस. सो बट आज आपण कॉलेजबद्दल नाही बोलणार. या तर मग कोणत्या गोष्टीबद्दल बोलणार? चलो एक 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 हे सांगतो. एक सिच्युएशन सांगतो का राईट नाव. सिम्पल आहे. सेम सिच्युएशन. आता ज्या कंडिशनवर सेम कंडिशन. रात्रीचे 10:30 वाजले आहे. माझं जेवण झालं आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड पण झालेला आहे आणि इथे लाईन गेली आहे आणि कसं मला थोडंसं एक चांगलं फील करून द्यायचं आहे. सो आता मला कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे? यस, कोणत्या गोष्टीची गरज आहे? एक गर्लफ्रेंड. यस. सो विचार कर, आता ठीक आहे माझ्यापाशी एक गर्लफ्रेंड आहे आणि आता मी कॉल लावला आहे. राईट नाव मी आता कॉलिंगवर आहे. आता मी तिच्यासोबत बोलत आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी काय म्हणेन, हॅलो. आता मला तर काही एक्सपिरियन्स नाही कोणा मुलीसोबत कसं बोलायचं. सो युजली ज्याप्रमाणे लोक बोलतात आणि मी कसं बोलेन अशाप्रमाणे असं काहीतरी एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो. सो हॅलो. ओ या हॅलो. काय करत आहे? काही नाही रे, जेवण झालं. आता बस कपिल शर्मा शो पाहत आहे. तिकडे लाईन वगैरे नाही गेली आहे का? नाही एकदम इथे परफेक्टली फाईन आहे इकडे. का मग तुमच्याकडे लाईन गेली आहे का? या आमच्याकडली इकडे लाईन गेली आहे. अरे काय झालं, काहून एवढी हसायला लागली? अरे काही नाही, हा कपिलचा जोक नाही का काफी हे होता. ओके लिसन, आपण थोड्या वेळात बोललो चालेल का? कारण इथे माझा शो सुरू आहे आणि मी कॉन्सन्ट्रेट होऊन राहिले आणि इट जस्ट सो आपण नंतर वगैरे बोलू. या ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि देन कॉल ड्रॉप. सो काय आहे की आता तुम्हाला गर्लफ्रेंडची गरज आहे. व्हाय? आता सिच्युएशन अशी आहे का तुम्हाला बोलायचं आहे. मग आता तुम्ही बोलायला जाता तर गर्लफ्रेंड म्हणत आहे की नाही, थोडंसं ॲटमॉस्फिअर वेगळं आहे, ती तिच्या कामात थोडीशी मग्न आहे. सो जाऊ द्या, आपण कशाला हे करा. आणि मग तिने म्हणलं बस ओके. बट माझा आर्टिफॅक्ट एपिसोड असं नाही आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड इज जस्ट अबाउट मी मॅन. म्हणजे माझी जे गर्लफ्रेंड आहे ना, इट जस्ट फक्त ऐकते, बाकी काहीच नाही. आता इथे आपण कम फिरून राहिलो आहे. आता लाईन तर गेली आहे ना, आपण या रोनी फिरू. हां. सो म्हणण्याचा हा उद्देश आहे की गर्लफ्रेंड असन तर
आपल्याला काफी प्रॉब्लेम होते. असं नाही, तसं नाही, हे ते, लवडा, लसूण वगैरे, वगैरे. त्यापेक्षा बेटर आहे ना, तुमच्या मनामध्ये जे काही फीलिंग्स आहे, जे काही बोलायचं आहे, हं, ते सरळ एक रेकॉर्डर ऑन करा आणि बस बोलत राहा. तुमचं फक्त ऐकणार कोण आहे? कोण आहे? तुम्हीच आहे ना. बास. कुछ काही प्रॉब्लेम नाही. बास. बोलत राहायचं. हे एक चांगला फॅक्ट आहे. खूप चांगला फॅक्ट आहे. कारण नाही का, युजली कोणी स्वतःसोबत बोलत नाही. कोणीच नाही. आणि मी एक असा एक रेअरेस्ट पर्सन आहे जे मी स्वतःसोबत बोलतो. आणि याच्यातून मला काफी इम्प्रूव्हमेंट झाला आहे. बहुत चांगला. ॲक्च्युअली मी स्वतःला समजून घेतो का मला कोणत्या गोष्टीची गरज आहे, नाही आहे, खूपच जास्त गरज आहे का नाही, ते आम्हाला आत्ताच पाहिजे का नाही, वगैरे वगैरे. मी स्वतःला खूप प्रॉपरली अंडरस्टँड करतो. आय डोंट नो, बट हे आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का, एक बहुत इम्पॉर्टंट थिंग आहे राव माझ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी. हे एक बहुतच इम्पॉर्टंट थिंग आहे. यस. कारण या गोष्टीपासून हळूहळू मी समजून घेऊन राहिलो आहे की कसं असते, काय असते, आपल्याला दुसऱ्याबद्दल काय फील वाटते, दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात, वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. या साऱ्या गोष्टी नाही का या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड होत आहे. इट जस्ट, आय डोंट नो, बट इट्स रिअली नाईस. इट्स मोर दॅन फंटॅस्टिक. येस. आता मला एक्झॅक्टली काय करूशी वाटत आहे? काहीच नाही रे. बस बस असं घुमत राहू आणि थोडेसे गाणे वगैरे ऐकू. बट हेडफोन घालून तर हेडफोन खाली आहे राव, आणि पुन्हा आता हेडफोन आणावं लागेल. वेल, वॉट एव्हर. सांग ना, काही फॅक्ट वगैरे आहे जे तुला सांगायचं आहे, कोणत्या गोष्टी सांगायच्या सांग ना. आय डोंट नो, कोणता टॉपिक नाही भेटून राहिला राव. आर्टिफॅक्ट एपिसोड या ठीक आहे, बट आर्टिफॅक्ट एपिसोड इज नॉट मेक्स मी नाईस. एक प्रकारे चांगली फिलिंग्स क्रिएट नाही करत. खापरखेडा नाही, खापरखेडामध्ये पण अशी काही चांगली फिलिंग्स वगैरे क्रिएट करत नाही. इट जस्ट बिंग पार्ट ऑफ माय लाईफ आणि बस, बाकी काही नाही. कॉलेज, या कॉलेज इज रिअली नाईस, बट आपण त्याच्याबद्दल ऑलरेडी बहुत 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 जास्त डिस्कस केलं आहे. या मग उरलं काय? मित्र. या मित्र हा एक चांगला पॉईंट आहे आणि आपण याच्याबद्दल बोलायला पाहिजे ना राव. आपण ही गोष्ट कधी बोललो नाही कधी कोणासोबत. सो येस, वी हॅव टू टॉक. ओके, ठीक आहे. मी एक प्रकारे बॉदर होऊन राहिलो राव ॲक्च्युली. इथे कसं लाईन गेली आणि मी इथे वरती घुमून राहिलो आहे आणि असं वाटत आहे का कोणीतरी मला पाहून राहिलं आहे. समवन, आय जस्ट फील लाईक समवन बिंग वॉच. आय जस्ट बिंग वॉच, की कोणीतरी मला पाहून राहिलं आहे. मी असं लोकांबद्दल विचार करणं सोडून दिलं आहे. या म्हणजे कसं आहे की लोकांचं काम करते, त्यांना काय वाटते, का बोलते, याच्याशी काही फरक नाही पडत. या म्हणजे म्हणण्या बोलण्यासाठी नाही का हा शब्द ठीक आहे का, आपण लोकांबद्दल विचार करत नाही आणि यांच्याबद्दल काही असं जास्त विचार करून आपण जास्त टेन्शन घेत नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे बोलण्यासाठी वगैरे ठीक आहे, बट जेव्हा नाही का आपण रियालिटी फेस करतो ना, तर तेव्हा सिच्युएशन काफी वेगळीच असते राव. या इट्स कम्प्लिटली डिफरंट दॅन आय एक्सपेक्टेड. काहून कारण आपल्याला कळतच नाही का का करायचं आहे, का नाही. कारण आपल्याला असं वाटतंय की आपण असं वाटते की लोक आपल्याबद्दल, म्हणजे आपण लोकांची पर्वा करत नाही, बट
सम हाऊ लिटिल बिट प्रमाणे करतो यार. या म्हणजे कसं आहे की समजा जर आपण लोकांची पर्वा करत नाही तर आपल्याला वाटते की नागडं घुमाव. या आय जस्ट फील की मी आता हे एक प्रकारे नागडं घुमाव. सो एक प्रकारे विचार येते ना का भाऊ आपण कसं काय, म्हणजे दॅट मेक्स मी रिअली नाईस. बट याच्यापेक्षा पण सर्वात वाईट गोष्ट हे आहे का लोक आपल्याबद्दल काय विचार करत. म्हणजे हा पॉईंट येतेच राव, कुठे ना कुठे तरी येतेच. यस, म्हणजे लोक आपल्याबद्दल काय विचार करत. आपण जरी विचार करत नाही तरी कसं आहे की आता ठीक आहे, सिम्पल थिंग एक्सप्लेन करून पूर्ण म्हणजे एक एक प्रकारे एक्झाम्पल देऊन सांगण्याचा प्रयत्न करतो मी. ठीक आहे, आता मला वाटते का मी सगळे कपडे काढतो आणि इथून नंगा धावत जातो असंच. म्हणजे इट जस्ट मेक्स मी फील रिअली नाईस. ओके ठीक आहे. सो तर मग मी काय करतो, कपडे काढतो, पूर्ण शर्ट पॅन्ट चड्डी पूर्ण नेकेड होऊन जातो. कानात हेडफोन घालायचा, कारण लोकांनी जे बोललं ते ऐकून आलं पाहिजे. कानात हेडफोन घालायचा. आता खिसा तर आहे नाही तर हातात मोबाईल पकडायचा आणि बस चालायचा. तर आय डोंट नो, म्हणजे इट जस्ट रिअली क्रीपी थिंग. म्हणजे काय असं मलाच एक प्रकारे बेटर नाही वाटलं. म्हणजे कसं आहे की सम हाऊ थोड्या गोष्टीने चांगलं वाटेल का मी एक प्रकारे नेकेड झालो आहे. बट ते जे चांगलं आहे ना ते करीब 20%. आणि 80% तर मी हेच विचार करून राहिलो आहे का मी नेकेड आहे. बॉस मी नेकेड आहे, मी नेकेड आहे, नेकेड आहे, नेकेड आहे. अरे मेरे बाप, त्यापेक्षा बेटर आहे भाऊ का शांत रहो बस, बाकी कुछ नाही. चला इथे लाईन गेली वे. एखादी पिक्चर पाहावं का खाली जाऊन. पिक्चर पाहू शकते, काही नाही, थोडीशी गरमी सहन करावं लागेल आणि कानात हेडफोन घातला काही माहीतच नाही पडेल. राईट राईट. सो yep. So this is the what should I name it? I don't know. Just explain the time pass.